आषाढी वारीचा पायी सोहळा, पंढरपूरची पायी वारी हा खरं तर जगामध्ये चर्चेचा विषय असतो। यावर अनेकांनी चिंतन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, यावर अनेकांनी संशोधन केलेलं आहे आणि ते कधीही न संपणार आहे। अजून देखील ते सुरूच आहे, कारण हा विषय न संपणारा आहे। जितकं तुम्ही या विषयाच्या खोल जाल तितकं त्याचे नवनवीन उलगडा आपल्यासमोर त्या संदर्भातला होत असतो। 28-29 जूनपासनं आज आषाढी एकादशीपर्यंत या संपूर्ण पायीवारीच्या सोहळ्यामध्ये मी वारकऱ्यांसोबत चाललेलो आहे। हा संपूर्ण सोहळा मी झी 24 ताससाठी कव्हर केलेला आहे। त्यामुळं माझा नेमका अनुभव काय राहिला आहे हा थोडक्यात तुमच्यासमोर मांडावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। मला वारीमध्ये काय दिसलं, वारी मला कशी वाटली हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे। पंढरपूरचा विठ्ठल, पंढरपूरची पायीवारी हा वारकऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा, सर्वात सुवर्ण क्षण म्हणावा लागेल। इतकं त्याला महत्त्व आहे। कुठल्याही वारकऱ्याचं ते स्वप्न असतं। यामध्ये हा जगाच्या पाठीवरचा कदाचित असा एकमेव सोहळा असेल ज्याचं कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही, ज्याची कुठली निमंत्रण पत्रिका छापली जात नाही। तुम्ही वारकऱ्यांसोबत पायी चालत असता, तुम्हाला भूक लागते, तुम्ही रस्त्याच्या कडेला बाजूला झालात की तुमच्यासाठी जेवणाची, नाश्त्याची, चहाची, पानाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते। गावातले जे वारकरी असतात, गावातले जे ग्रामस्थ असतात, ही तुमची पाण्याची, जेवणापासून सगळी व्यवस्था करतात। तिथं तुमचं नाव विचारलं जात नाही, तिथं तुमचं गाव विचारलं जात नाही, तिथं तुमचं धर्म विचारला जात नाही। असं सर्व धर्म समभावाचं, सामाजिक समरसतेचं यापेक्षा उत्तम आणि छान उदाहरण कदाचितच दुसरं आपल्याला पाहायला मिळेल। असा हा जगाच्या पाठीवरचा एकमेव सोहळा असतो। इथं उच्च नीच असा भेद नाही आहे, इथं गरीब श्रीमंत ही दरी नाही आहे, इथं कुठलाच भेद, लिंगभेद देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। महिला आणि पुरुष समान आहेत, सर्व समान आहेत अशा भावनेनं गेल्या अनेक वर्षांपासून, गेल्या शेकडो वर्षांपासून वारी चालत आलेली आहे, वारी चालत आहे आणि वारी चालत राहणार अशीच भावना आपल्याला या संपूर्ण वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत असते। खरं तर महिलांसाठी हा वारकरी सोहळा मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो। जी महिला आजही चूल मूल सोडून इतर दुसऱ्या गोष्टी काही करू शकत नव्हती, अशा महिलांना घराच्या बाहेर पाडण्यामध्ये, तिला घरातून बाहेर काढून गेल्या 20-25 दिवसांपासून तिला रस्त्यावर चालण्यापासूनचा अनुभव तर पंढरपूरपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास असतो। आणि या प्रवासामध्ये एक महिला एक स्वतंत्र आयुष्य जगते असं मला वाटतं। महिला फुगडी खेळते, त्या देहभान विसरून दिवसभर अभंग गातात, गवळणी गातात, भारुडं गातात आणि त्या सगळं देहभान विसरून पांडुरंगाच्या नामभक्तीनं, पांडुरंगाचं नामस्मरण करत जे आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात, मार्गस्थ होत असतात। यामध्ये कुठल्याही घराची चिंता नाही आहे, कुठलीही संसाराची चिंता नाही आहे। तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, याच भावनेतून खरं तर हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे येत असतात। या संपूर्ण प्रवासामध्ये आपण बघितलं असेल तर संत ज्ञानोबा माऊलींची जी पालखी आहे ती आळंदीवरनं निघते, पंढरपूरकडे प्रवास करते। त्यानंतर तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती देहूवरनं निघते आणि पंढरपूरला पोहोचते। याशिवाय महाराष्ट्रातले जे लाखो शेकडो संत आहेत, त्या शेकडो संतांच्या ज्या पालख्या आहेत त्या देखील आपापल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवत असतात। जसं की संत सोपानदेव महाराज जे ज्ञानदेव महाराजांचे, ज्ञानोबा माऊलींचे धाकटे बंधू आहेत, ते सोपानदेव महाराज, सोपान काका महाराज यांची जी पालखी आहे ती सासवडवरनं निघते आणि पंढरपूरला पोहोचते। अशा वेगवेगळ्या मार्गानं जे आहेत त्या पालख्या निघत असतात आणि पंढरपूरला त्या सर्व पालख्यांची भेट होत असते। आणि पंढरपूर हे माझे माहेर पंढरी अशा पद्धतीची ज्या भावना आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि पंढरपूरला माहेर म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्या लाडक्या विठुरायाला, आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाला पाहण्यासाठी ह्या सगळ्या पालख्या, हे लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। जेव्हा कुठली पालखी निघते, उदाहरणार्थ ज्ञानोबा माऊलींची पालखी जेव्हा आळंदीहून प्रस्थान ठेवते, त्यानंतर माऊलींच्या पालखी रथाच्या समोर ज्या दिंड्या असतात त्या मानाच्या दिंड्या आणि पालखी रथाच्या समोर मागे देखील ज्या दिंड्या असतात त्या मानाच्या दिंड्या असतात। याशिवाय या दिंड्यांमध्ये नसलेले देखील अनेक वारकरी आहेत जे या दिंड्यांबरोबर चालत असतात, ज्याची नोंद जी आहे ती संस्थांकडे, आळंदी देवस्थान संस्थांकडे, समितीकडे नाही आहे। मात्र आपण देखील या सोहळ्यात सहभागी व्हावं अशी त्यांची इच्छा असते आणि त्याच इच्छेतून जे आहे ते वारकरी हा प्रवास करत असतात। आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये, वारकऱ्यांच्या या आषाढी वारीच्या पायी सोहळ्यामध्ये शिस्तबद्धता ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। गेल्या 2 वर्ष जी आहेत ती कोरोना काळामध्ये गेलेली आहेत, मात्र यंदा आपण पाहतो की कोरोनाच्या नंतर ही वारी आल्यामुळं प्रचंड गर्दी आपल्याला वारकऱ्यांची या संपूर्ण कालावधीमध्ये झालेली पाहायला मिळते। वारीची सुरुवात कशी झाली, वारीची सुरुवातीचे
सुरुवातीची वारी कशी असायची, आषाढी एकादशीला मुख्यमंत्रीच पूजा का करतात, या संदर्भात खरं तर अनेक दाखले जे आहेत ते दिले जातात आणि त्या संदर्भातले जे आहे ते संशोधन या संदर्भातलं केले गेलेलं आहे. मात्र संपूर्ण वारीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो जाणवला, जो दिसला, तो हाच होता की यामध्ये कुठलाही भेद नाही आहे, यामध्ये कुठलाही उच्च नीच, गरीब श्रीमंत अशी दरी नाही आहे. सर्व समान आहेत आणि सर्व एकच आहोत या भावनेतून जे आहे ते लाखो वारकरी आज हा पंढरीचा प्रवास करायला निघत असतात आणि आपलं घरदार सोडून, आपला संसार सोडून बेधुंदपणे अक्षरशः रस्त्याने पाऊस येतो, रस्त्याने ऊन वारा सावलीचा खेळ सुरू असतो, पार करायला कशाचीच तमा नसते. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. जर राहुट्यांमध्ये व्यवस्था झाली नाही तर रस्त्याच्या कडेला कुठेही थोडासा आडोसा घेऊन वारकरी आपलं रात्रीचा मुक्काम करतात. सकाळी सकाळी म्हणण्यापेक्षा पहाटे 4ला उठतात. पहाटे 4ला उठून आपलं स्नान करून भजन कीर्तन करून आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. विसाव्याच्या ठिकाणी जातात. विसाव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली असते. तिथं थोडासा विसावा घेऊन भोजन घेऊन जे आहे ते पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला लागतात आणि रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. तिथं रात्रीचा मुक्काम केला जातो. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी देखील गावकऱ्यांनी, विविध दिंड्याचे जे फडकरी असतात त्यांनी देखील जेवणाची व्यवस्था केलेली असते आणि अशा पद्धतीनं हा संपूर्ण प्रवास सुरू असतो. पुन्हा दुसरा दिवस उगवतो. पहाटे 4 पासून दिवसाची सुरुवात होते. स्नान केलं जातं. पुन्हा एकदा तोच प्रवास सुरू होतो. असं मजल दरमजल करत जे आहे ते माऊलींची असेल, तुकोबांची असेल पालखी पंढरपूरला पोहोचत असते. या दरम्यान अनेक ठिकाणी रिंगण होत असतं. गोल रिंगण होतं, उभं रिंगण होतं. या रिंगणाच्या माध्यमातून जो थकवा आलेला असतो वारकऱ्यांना, तो थकवा शीन घालवण्याचं ते एक प्रमुख त्यामागचा हेतू असतो, जेणेकरून पुन्हा एकदा नव्या जोशाने, नव्या जोमानं जे आहे वारकरी आपल्या प्रवासाला सुरुवात करत असतात. असा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी खरं तर जगभरातले लोक उत्सुक असतात, इच्छुक असतात आणि लाखो वारकऱ्यांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी, याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी देखील लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीला येत असतात. त्यामुळं या पंढरीची पायीवारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून अबाधित आहे आणि वारकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्यातून हेच स्पष्ट होतं की ही जी परंपरा आहे ती या पुढच्या कालावधीत देखील शेकडो वर्ष, अनादिकाळ, अनंत काळापर्यंत ही अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे. मला जो छोटा अनुभव या संपूर्ण वारीमध्ये आला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक हेतू होता. यामध्ये अनेकही बऱ्याच गोष्टी मांडायच्या आहेत ज्या मांडायच्या राहून गेल्यात. मात्र येत्या काळामध्ये जशा पद्धतीनं आपल्याला पोहोचवता येतील तशा पद्धतीनं ही संपूर्ण वारी जशी अनुभवली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार. धन्यवाद.